एवढी कठोर तटबंदी लावली त्या प्रसादाला की मुंगी सुद्धा आधी येता कामा नाही. एवढी कठोर तटबंदी आहे, संरक्षण आहे. वेळ होत चालली, तक्षक साप निघाले आपले कार्य पूर्ण करण्यासाठी. प्रसादाजवळ आले आणि तक्षक सापाने आपल्याच एका सौमित्राला ब्राह्मणाचं वेश धारण करण्याला सांगितलं, तपस्याचं वेश. त्याच्या हातामध्ये काही फळं दिलं आणि त्या फळामध्ये सूक्ष्म रूपाने कीटकाच्या स्वरूपामध्ये प्रवेश केला तक्षक सापाने. तो तपस्वी फळं घेऊन परीक्षित राजाकडे आला. परीक्षित राजाला ते फळं प्रदान केलं. त्यावेळेस भक्ती ज्ञान योगाने परीक्षिताने जाणलंय की हा तपस्वी म्हणजे काल सर्पच आहे आणि याच्या हातात जे फळ आहेत त्या फळामध्ये तक्षक साप लपून बसलाय. ज्या फळामध्ये लपून बसलाय तर तेच फळ त्या ठिकाणी ठेवलं, बाकी सर्वांना वाटप करून दिलं. परीक्षित राजाने ते फळ काढलं. लाल रंगाचा त्या ठिकाणी कीटक दिसलं. परीक्षित राजाला ओळखलं त्या कीटकाला की तक्षक साप आहे. साधूची वाणी सत्य ठरवायची होती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं होतं परीक्षित राजाला. ते काढलेलं फळ की ज्या फळावरती, ज्या फोडीवरती तक्षक साप छोट्या स्वरूपात बसलेला होता कीटक रूपात, ती फोड आपल्या कंठाला लावली. तक्षक रूपातील त्या कीटकाचा स्पर्श परीक्षित राजाच्या कंठाला होता बरोबर. त्याने भव्य स्वरूप धारण केलंय आणि क्षणार्धामध्येच कंठाला दंश केलं. अशा प्रकारे साधूची वाणी तर सत्य ठरली, पण राजा परीक्षितला परमगती मिळाली. आणि तीच आपल्या जीवनाला तारणारी, आपल्या जीवनाला मंगलमय करणारी, न्याय नीती कर्म शिकवणारी ज्ञान गंगा म्हणजे श्रीमद भागवत कथा यज्ञ ह्या तुमच्या कोसरी ग्रामाला भाग्याने लावलेला आहे. हा